नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी मिखाईल मिशुस्टिन यांची निवड झाली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रशिया. रशिया या देशाच्या पंतप्रधानपदी मिखाईल मिशुस्टिन यांची निवड झाली आहे. रशिया देशाबद्दल माहिती पाहू आपण. राजधानी आहे मॉस्को, राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन व चलन आहे रशियन रुबेल. प्रश्न दुसरा, महावाचन पुस्तक 2024 या उपक्रमाचे ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहेत? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी अमिताभ बच्चन हे महावाचन पुस्तक 2024 या उपक्रमाचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. माहिती पाहू. तर महावाचन पुस्तक 2024 हा उपक्रम राज्यातील शाळेत राबविला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तर महाराष्ट्र राज्याचे शालेय मंत्री आहेत दीपक केसकर. प्रश्न तिसरा, पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी भारताचे एकूण किती खेळाडू सहभाग घेणार आहेत? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी 117. 117 खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये सहभाग घेणार आहेत. आपण माहिती पाहू याबद्दल. आयोजन होणार आहे पॅरिस फ्रान्स. हे तिसऱ्या वेळेस या ठिकाणी आयोजन केलं जात आहे. तर संस्करण हे 33वे आहे. शुभंकर आहेत फ्रिगियन कॅप. ब्रीदवाक्य आहे गेम्स वाईड ओपन व सहभागी देश आहेत 206. खेळण्याचा कालावधी गेमचा कालावधी आहे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान. एकूण खेळ आहेत 32 व एकूण क्रीडा प्रकार आहेत 329. यामध्ये सहभागी खेळाडू आहेत 10,714 व एकूण पदके आहेत 5,084. प्रश्न चौथा, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट हे संग्रहालय कोठे आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए लंडन. लंडन या ठिकाणी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट हे संग्रहालय आहे. माहिती पाहू. लंडन या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरता व शूरतेचे प्रतीक असलेले वाघनखे साताऱ्यात आणले आहेत. इंग्लंडची राजधानी आहे लंडन. पंतप्रधान आहेत किम स्टारमर. ते 58वे पंतप्रधान आहेत व लेबर या पार्टीचे आहेत. तर चलन आहे पाऊंड स्टर्लिंग. प्रश्न पाचवा, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे राज्य प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य ठरले आहे. मध्य प्रदेश राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे भोपाळ. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. लोकसभा सीट 29, राज्यसभा सीट 11 व विधानसभा सीट आहेत 230. प्रश्न 6वा, कोणत्या राज्यात भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक 2 या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी पंजाब. पंजाब या राज्यात भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक 2 सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. पंजाब राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे चंदीगड. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंग मान. राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित. लोकसभा सीट आहेत 13, राज्यसभा सीट आहेत 7 व विधानसभा सीट आहेत 117. प्रश्न 7वा, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय?
बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए ट्विटर. ट्विटर हे नाव एक्स या सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव आहे. माहिती पाहू. ट्विटरचे ऑक्टोबर 2022 मध्ये एलन मस्कने ही कंपनी घेतली आहे ट्विटर. तर जुलै 2022 मध्ये ट्विटरचे नाव बदलून एक्स करण्यात आले आहे आणि ट्विटरची स्थापना झालेली आहे 21 मार्च 2006 मध्ये. मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, संयुक्त राष्ट्र या ठिकाणी. प्रश्न 8वा. जपान भारत सागरी सराव 2024 जिमेक्स कोठे सुरू झाला? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी योकोहामा जपान या ठिकाणी जपान भारत सागरी सराव जिमेक्स 24 हा सुरू झाला. इतर सराव पाहू आपण. सूर्यकुरण आपला पॅरा भारत देश आणि नेपाळ या दरम्यान होतो, तर गरुड शक्ती व समुद्र शक्ती हे इंडोनेशिया या देशासोबत होतात. तर अग्नी योद्धा हा सिंगापूर देशासोबत सराव होतो. प्रश्न 9वा. पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने हॉट बदलून प्रोजेक्ट चालू केला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी हरियाणा राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी हॉट बदलून प्रोजेक्ट चालू केला आहे. तर हरियाणा राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे चंदीगड. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1966 व मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. लोकसभा सीट आहेत 10 व राज्यसभा सीट आहेत 5. तर विधानसभा सीट आहेत 90. प्रश्न 10वा. नई चेतना 2.0 हे अभियान कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए ग्रामविकास मंत्रालयातर्फे नवी चेतना 2.0 अभियान सुरू करण्यात आले आहे. तर ग्रामविकास व पर्यटन मंत्री आहेत गिरीश महाजन हे आहेत.